बाळासाहेब ठाकरे नावाचा जो ब्रँड होता तो ब्रँड टिकून राहणार आहे की नाही हा या लढाईतला खूप मोठा प्रश्न आहे. करेक्ट. हा तो महत्वाचा. हां, बाळासाहेब ठाकरे यांच्या राजकारणाला आपण किती विरोध केला. ती खंडणी वसूल करणारी पार्टी होती, ती दंडलशाहीची पार्टी होती, ती गुंडागर्दीची पार्टी होती. पण तरीसुद्धा आज कित्येक मराठी माणसं असं सांगतात की आम्ही नसतो, म्हणजे बाळासाहेब नसते तर आम्हाला बँकेत, आम्हाला एअर इंडियात, आम्हाला पोर्ट ट्रस्टमध्ये नोकऱ्या लागल्या नसत्या. काँग्रेसचे भले भले नेते सांगतात की संयुक्त महाराष्ट्र झाला तेव्हा अमराठी आणि गुजराती लोकांचा मुंबईत इतका मोठा प्रभाव होता की आम्हाला मान वर करून बघायला तोंड नव्हतं, असं त्या काळातले काँग्रेसचे नेते सांगतात. त्यांना म्हणजे मराठी माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचे काम निश्चितच कोणत्या का मार्गाने होईना बाळासाहेबांनी केलं याच्याबद्दल शंका नाही. त्यांचे मार्ग चुकीचे असतील, पण मुंबईत मराठी माणूस ताठ कण्याने उभा राहिला तो केवळ मागे शिवसेना आहे म्हणून उभा राहिला. त्याचं पुढे काय होणार आणि हा विचार केवळ या ठाकरे या ब्रँडपुरता मर्यादित नाही आहे. एकूणच महाराष्ट्रातल्या मराठी माणसांचं काय होणार हा प्रश्न आहे.